सलामीची जोडी राहिली रवाना. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना नडाल आणि त्यासमोर वर्णाई वर्णे दोन संघादरम्यान. नडाल संघाने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. वर्णाई वर्णे संघाला प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज. 3 षटकांची मॅच. इथून पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि नंतरचे 2 षटक रेग्युलर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर चेंडू अक्षरशः लॉंग अँड लॉंग ऑफच्या मधोमध. चेंडू अलॉंग द कार्पेट ग्राउंडला गुदगुल्या करत निघून गेला सीमारेषा बाहेर. ओव्हर द रोप, चौकार. इथे चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 10 धावा फलकावरती. लोफर फुलटा चेंडू कन्वर्ट केलाय व्ही शेप मध्ये अलॉंग द कार्पेट. वाईट लॉंगनला केली जाते फिल्डिंग, तत्पूर्वी सिंगलच मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 11 वरती. आता मात्र दांडी 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 गुल केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलं असं पाहायला मिळतंय. इथं अजून एक विकेट. मनोज हा सदोदिपाठ हादरा क्रमांक 2 वर्णाई वर्णे संघाला.
स्टॉप करायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. रोहित आणि त्याच बरोबरीने बाळा ही सलामीची जोडी आपण पाहतो. राजस्थान स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला बाळा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आनंद आपण पाहतोय. चला बीड संघाचा कर्णधार आपणास विनंती आपण चला. दुसरा देखील चेंडू वेगवान. इथं देखील चेंडू आला निर्धाव आणि निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलं गेलंय 0 धावसंख्येवरती. इथं देखील आपण पाहतो ऑन साईडला ड्राईव्हचा फटका. भरपूर मोठा पेस होता. इथून लॉंगांच्या डोक्यावरून 2 टप्पा घेत चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आल्या चौकार 4 धावा. ऑन साईडला अजून एक मोठा तडका परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा देखील प्रयत्न करतोय रोहित पण तो त्याच्या अबाकाच्या बाहेर चेंडू फेकण्यामध्ये यशस्वी झाला. आनंद आपण पाहतोय. व्हेरिएशन देखील पाहायला मिळत आहेत. लोपर फुलटॉस चेंडू कन्वर्ट केलाय वे शेप मध्ये अलॉंग द कार्पेटने. एक खाली सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 5 धाबा दाखल का. पहिला 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर चेंडू चौकार. त्याच्यानंतर निर्धाव पुन्हा 1 रन. टोटल धावा दाखल का 5. हा देखील गतीने बीट गेलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धाव पुस्तकावरती. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 33 धाव संख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती दीपक उघडा आलाय. आपण पाहतोय गोलंदाजी सांजवर सज्ज झाला. जिथून 12 चेंडू 33 धावसंख्या अजून करायची आहे. स्ट्राईक एंडला रोहित आहेत. नॉन स्ट्राईक एंडला बाला आपण पाहतोय. पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून गटवलाय. क्षेत्ररक्षकाला भरपूर चेस जाऊन करायचं होतं परंतु त्यांच्या अबाकाच्या बाहेर चेंडू डीप पॉइंटला आलाय. चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 9 या धावसंख्येवरती. अजून इथून 11 चेंडू 29 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 29 धावा. 29 धावा 11 चेंडू. बीड संघाला लास्ट कॉल. बीड संघ अंतिम पुकार तुम्हाला. हा देखील पंचांदा इशारा स्क्वायर चेंडूचा. अभंतर धावसंख्येने भर मात्र पडली जाते. अभंतरच्या मदतीनं 10 धावा दाखल का भरते आता. हा देखील पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक तैनात केला. इथं एक सिंगल वेगाने झाली आहे कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि इथं 2 धावसंख्या कंप्लीट. 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे तब्बल धाबा फलकावरती. 12 धाबा फलकावरती.
फुलटॉस चेंडू कबरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कबरला इथं फेकून दिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय रोहितच्या बॅटमधून. आणखीन एक धमाका षटकार. धाव संख्या आता फलकावरती लागली जाते ती 18 धावा. आता येणारे 9 चेंडू आणि 20 धाव संख्येची गरज आहे. नऊ चेंडू आणि 20 धाव संख्येची गरज. अजून एक धमाका. इथे मात्र छत्रशेख नाथ आहेत. वाईडिश लॉंगनला केली जाते फिल्डिंग. इथे एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 धावा फलकावरती. हा देखील कव्हरच्या डोक्यावरून उडवायचा होता पण बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. त्याला 19 धावा फलकावरती. आता पाहायला गेलं तर उर्वरित 7 चेंडू आणि 19 धाव संख्येची अजूनही गरज आहे. 7 ते 19 समीकरण. पुढे येऊन डान्सिंग डाऊनने 20 शेप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. सिंगल वेगाने दीपक होते त्याशी. इथे 2 धाव संख्येच्या 2च्या मदतीने 21 धावा फलकावरती. आता पाहायला मिळेल 6 चेंडू आणि 17 धाव संख्येची गरज. एकवीस धावा फलकावरती. आता 6 चेंडू आणि 17 धाव संख्येची गरज आहे. सहा चेंडू 17ची गरज आहे. जर हे षटक पूर्ण व्हायच्या आधी बीड संघ जर उपस्थित राहिला नाही तर चक्कर करून आता पॅनेटलीला सामोरं जावं लागेल. लोपर फुलटा चेंडू कन्वर्ट केला आहे. इथे मात्र एक सिंगल वेगाने झाली. कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत. फेकी डेंजर एनकडे आणि इथे फलंदाज. तिसऱ्या पंचांची मागणी. नागेश. दोन धावा कॉपिंग क्रीज मध्ये पूर्ण झाल्या आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 23 या धावसंख्येवरती. आता इथून 5 चेंडू 15ची गरज. गोलंदाजी मार्क वरती रोशन आहेत.
इथे देखील बॅट फिल्डिंग एज थर्ड मॅनला चेंडू चाललाय धन धन करीत चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 27 या धावसंख्येवरती. आता 4 चेंडू आणि 11ची गरज. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. स्पीडअप करा. आता मात्र लावूडल्या अपील पंचांकडे. पंच फिंगर अप करत असताना गोल्डन विकेट मैदानाच्या आतमध्ये. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. शेवटच्या क्षणाला निर्णयात्मक टाइम वरती निर्णयात्मक पॉइंटला मात्र पलटी साधी आहे रोहित. हाच चूज डीप फार्म झड पावलाने परतीचा प्रवास करतोय. आता 3 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. इथे देखील समोर चेंडू उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आलेच वैखाने. आनंद एक सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या 29 धावा फलकावरती. आता 2 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. समोर चेंडू फटका फसलाय. बरा सकाळ चेंडू हवेमध्ये. आनंद आलेत आणि पकडली गेली असेल आणि संपलाय. इथं मॅटरचा खेळ अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. आता 1 चेंडू आणि 9 धाव संख्येची गरज. टॉस जिंकलाय बीड संघाने का. मुंडेवाडी टीमने टॉस जिंकून प्रथम डिसिजन मुंडेवाडी संघ फिल्डिंग घेतला आहे. म्हणजे बीड संघाला प्रथम बॅटिंग करावी लागणार आहे. इथे देखील फटका फसलाय आणि इथे देखील पकडली जाती असेल आणि संपवला बॅटरचा इथे खेळ. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामानकरी. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 11 चेंडू 20 धावांची इनिंग साकारली. पहिलं षटक फेकलं. अवघ्या 5 धावा खर्च करत आपल्या संघाला दुसरा विजय संपादन करून दिला तो आनंद सर ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी. जशी दुसऱ्या मॅचला होईल सुरुवात तसं कॉम्बॉक्स मध्ये आपण बदल करू. आमचे साथी समालोचक